नमस्ते. रुचिरामध्ये तुम्हा सगळ्यांचा मनापासून स्वागत. शिवरात्रीचा सण जवळ येत आहे. त्या दिवशी बरेच लोक उपवास करतात. नेमकं प्रश्न पडतो, उपवासाला खायचं काय? तेच साबुदाण्याचे वडे, साबुदाण्याची खिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे उपवासाचे अप्पे. तुम्ही बघू शकता, हे बाहेरून किती क्रिस्पी झाले आणि आतमधनं एकदम मऊ आणि लुसलुशीत. खायला खूप चविष्ट बनतात आणि झटपट 10 मिनिटात अप्पे बनून तयार पण होतात. चला तर वेळ न घालवता उपवासाचे अप्पे करायला सुरुवात करूया. गॅसवर मी एक पॅन ठेवलाय. इकडे मी घेते 1 कप वरईचा तांदूळ. ह्याला भगर असेही म्हणतात. त्याच कपने मी घेते पाव कप साबुदाणा. आता मी गॅस ऑन केलाय. 3 ते 4 मिनिट मंद आचेवर आपल्याला हे खमंग भाजून घ्यायचंय. हे भाजून घेतल्याने काय होतं, अप्पे एकतर चविष्ट होतात आणि पचायला पण खूप हलके होतात. आता बरोबर 4 मिनिट मी ह्याला चांगले भाजून घेतलंय. आता गॅस बंद करूया आणि ह्याला थंड व्हायला मी प्लेट मध्ये ठेवून देते. आपला वरईचा तांदूळ आणि साबुदाणा चांगले थंड झालेले आहेत. आता एक मिक्सर जार घेऊया आणि त्याच्यामध्ये हे टाकून ह्याचं एक रवाळ पीठ बनवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता, एकदम रवाळ पीठ इकडे बनवून तयार आहे. आता यामध्ये काही जिन्नस ऍड करूया. आज आपण इन्स्टंट अप्पे बनवतोय. त्यासाठी इकडे मी घेते 4 मोठे चमचे दही. दही फ्रेश असायला पाहिजे. 2 हिरवी मिरची घेतलेत. अर्धा चमचा जिरं. 1 कच्चा बटाटा मी सालं काढून असं तुकड्यामध्ये कट करून घेतलेत. ते पण इकडे ऍड करूया. उपवासाचं मीठ मी इकडे ऍड करते. आता ह्यामध्ये थोडस आपण पाणी टाकूया आणि ह्याचं एक फाईन पेस्ट आपल्याला बनवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता, अप्प्यासाठी पीठ आपलं बनवून तयार आहे. आता मी एक बाउल घेतलंय आणि त्यामध्ये ह्याला ट्रान्सफर करूया. आता मिक्सर मध्ये थोडस पाणी टाकून ते पण मी ह्याच्यामध्ये घालून घेते आणि ह्याला चांगलं एकदा मिक्स करून घेऊया. आणि ह्याला झाकून 10 मिनिट आपल्याला रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आता अप्प्यांसाठी एक चटणी बनवून घेणार आहोत. इकडे मी घेतले पाव वाटी ओल्या नारळाचे काप आणि हिरवी कोथिंबीर. पाव वाटीपेक्षा थोडस कमी भाजून सालं काढलेले शेंगदाणे आणि 2 मोठे चमचे दही, 2 हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा. हे सगळं मिक्सर मध्ये टाकूया. इकडे आपण दह्याच्या ऐवजी लिंबाचा रस पण घालू शकता. आता थोडस उपवासाचं मीठ घालते आणि थोडस पाणी टाकून ह्याची एक चटणी बनवून घेणार आहोत. आपली मस्त चविष्ट चटणी बनून तयार आहे. एक बाउल मध्ये मी ह्याला काढून घेते. आता मी चटणीसाठी एक फोडणी तयार करून घेणार आहे. 1 चमचा तूप मी गरम करून घेतलंय. यामध्ये पाव चमचा जिरं आणि थोडेसे कढीपत्त्याची पानं घालून घेऊया आणि ह्याला चटणीवर टाकून द्यायचं आहे. अप्प्यांसाठी खमंग चटणी बनवून तयार आहे. दहा मिनिटं झाले. आपण पीठ चेक करूया. तुम्ही बघू शकता, पीठ थोडस घट्ट झालंय. ह्यामध्ये पाव वाटी पाणी ऍड करून घेऊया आणि ह्याला एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता ह्याची कन्सिस्टन्सी.
अप्प्यांना अजून टेस्टी करायला मी यामध्ये ऍड करते बारीक कापलेली अर्धी वाटी कोथिंबीर, पाव वाटीपेक्षा थोडेसे कमी शेंगदाणे भाजून साल काढून मी 2 तुकड्यामध्ये कट करून घेतले आहेत. ह्याला एकदा चांगलं मिक्स करून घेऊया. आपले अप्पे ठम्म फुगावे म्हणून ह्यामध्ये मी ऍड करते पाव चमचा खायचा सोडा आणि ह्याला चांगलं मिक्स करून घेऊया आणि आपण लगेच अप्पे करायला सुरुवात करूया. गॅसवर मी अप्प्याचा पॅन ठेवलाय. ह्यामध्ये ऍड करूया थोडस तूप. आता ह्याला चांगलं ग्रीस करून घेऊया. आज आपण उपवासासाठी अप्पे बनवतोय, तर शक्यतो इकडे तुपाचा वापरच आपल्याला करायचा आहे. आता जे आपलं तयार पीठ आहे ह्यामध्ये टाकून घेऊया. आता ह्याला झाकून 3-4 मिनिट आपल्याला मीडियम फ्लेमवर ह्याला फ्राय करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपले अप्पे कसं ठम्म फुगलेले आहेत. आता 4 मिनिट झालेत, आपण चेक करूया. आता आपण ह्याला पलटी करून घेऊया. वाव, किती मस्त कलर आलाय आणि एका बाजूने हे चांगले क्रिस्पी फ्राय पण झालेले आहेत. आता झाकण ठेवून 2-3 मिनिट तरी आपल्याला दुसऱ्या बाजूने पण चांगले फ्राय करून घ्यायचे आहे. इकडे बरोबर 3 मिनिट झालेत. दुसऱ्या बाजूने पण आपले अप्पे चांगले भाजून तयार आहेत. आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आणि सगळे अप्पे मी ह्याप्रमाणे तयार करून घेणार आहे. उपवासासाठी इन्स्टंट अप्पे आणि खमंग चटणी बनून तयार आहे. तुम्ही बघू शकता खूप छान कलर आलाय आणि ठम्म पण फुगलेले आहेत. या शिवरात्रीला तुम्ही हे अप्प्याची रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर आपले मित्रमैत्रिणी सोबत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी बघू शकता बाहेरून किती क्रिस्पी झालेत आणि आतमधनं जाळीदार मऊ आणि लुसलुशीत झाले. चटणी सोबत तर ह्याची चव अप्रतिम लागते. भेटूया एक नवीन रेसिपी सोबत. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.